नमस्कार मित्रांनो, दीपक साळवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलोय आज गावाला. बघा, हे आपल्या आजीनं कसं केलंय झाडाला पाणी देण्यासाठी. बाय, यात काय काय टाकली? काय टाकलं? दारूच्या 2 बाटल्या मोठ्या. दारू नाही रे बाबा, दवाई आहे. बघा मित्रांनो, दारूच्या 2 बाटल्या टाकल्यात म्हणे यात. अजून काय टाकलंय? गुळ टाकला, गुळाच्या एवढं लोळीला ढेपे 4-5. अजून आणि दारू आणि मीठ. मीठ हा, आणि गुळ गुळ टाकलाय की. किती टाकलाय? उलपान खड असं असं. आणि मीठ मीठ लय टाकले. हा. मीठ टाकलं. पाणीच पुरं नाही रे. मित्रांनो, हे आमची आजी आहे. कुणाला वाढ बाई आमची वडिलाची आई आहे. भाडे बाया काय काय टाकलंय सांगितलं आपल्या मित्रांना. काय काय टाकले? पहिला काय टाकलंय? सगळं कालवलं आम्ही. हा, पहिला सगळं कालवलं. मीठ, गुळ, दारू. मीठ, गुळ, दारू. दारून काय होते मग? ते तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. देठच चिकाट होईल. हा, हा, गुळीला हा. चढतोय गुळाचं. असं आहे का? आणि हे टाकलं बघ. या वारीनं आमच्याकडे होतं बोंबील. बोंबलाची मुडकी आणि झिंगा. बर बर बर. एवढं फपो होतं आमच्याकडे झिंगा. मित्रांनो, ती आमच्या आईची आई वडील आहे ती, आणि ही वडिलाची आहे. ही आमची बाई वडिलाची आई आहे. मग काय सांग बरं. चल म्हणतो मी सोलापूरला, तर काय येतच नाही. नको बाबा. नको नको नकोच म्हण. आपलं चल बाय. बाबा. हा? आता तुमचा आंबा उतरल्यावर हा, निलून लय आग्रह केला. काय म्हणला? 1 रात तरी म्हणला. मग जा आज ना तिकडं. पण आणि हे आंब. आंब्याला कोण न्यावं लागले? अरे बाप. मित्रांनो, म्हातारी बघा शेत सोडून आमची कुठंच जात नाही. इकडे बसलाय पूजा. अण्णा असता काल येळवर कर म्हणा लेकराला. आता अण्णाला फोन केला तुम्ही हा, सोलापूर मधनं निघल्यावर. हा, अण्णा म्हणलं चल, म्हणलं जाऊ म्हणलं आपण. हा. कुठं? हा, सौंदर्यला चाललो मी अण्णाला आणायला. हा, हा, गावाकडे जाऊ म्हणलं. हा. अण्णा म्हणते आता इथं भाजीपाला घेतलो ना वरोड मध्ये. मग लावलो त्याला फोन, हा. ये म्हणून लवकर. नाही म्हणलं म्हणलं आता गाडीवर. काल येळवर. होता म्हणून मार. बर मित्रांनो, हे आपलं आंब्याचं झाड बघा तुम्ही. लय निघलं असतं. लय गळफाट गेलं पोरवानी. हो का, हे आपलं शेत आहे. आम्हाला पण हो का, ते आपलं घर. घर बी खराब झालंय. आपल्याकडे बघू पैसे आल्यावर करू म्हणून आपण दुरुस्त. कुठं मताला गेले. तुमचं मतीच आहे का सोना? हो का, इथं बसली आपली बाई पूजा बसली आहे. हे आहे आपलं आंब्याचं झाड. तर मित्रांनो, आंब्याचं झाड कसं आहे बघा आपलं. 1 नंबर आहे आंब्याचं झाड. 1 नंबर, एकच नंबर. असं पहिला फाटे अजून खाली होते, ते आमच्या नानांनी कट केले. मित्रांनो, यावर्षी फळ कमी लागले. नाहीतर दर वर्षी भरपूर आंबे असतात. यावर्षी आंबे नाहीत, काय नाही. हो का, हे आपलं आहे झाड. हो का, हे आपलं आंब्याचं झाड आहे. बघा तुम्ही, या सगळं तुम्हाला मी दाखवतो. हो का, हे आंबे बघा. अहो, ही लय लहान आहे ते आंबे. एक एक आंबे म्हणजे असले असतात, एकदम मोठे. बघा मित्रांनो, हे आपलं झाड बघा. कसं आपल्याकडे नाही काय पाण्याची सोय नाही, त्यामुळं आपण काय लावत नाही. फक्त पाऊस आला का त्यावेळेसच. इतर वेळेस काय असं पडीकच असते बघा. हे बघा, बघा हे कसं आहे, असं पडीकच असते आपलं. तर मित्रांनो, हे आंबे बघा. काय तर पर्याय सांगा तुम्ही की आंबे भरपूर यावं, फळ भरपूर यावं झाडाला. अजून आंबे लहान आहेत लय.
अजून आंबे मोठे झाल्यावर पण तुम्हाला मी दाखवतो. आता कसं आहे जरा राखाला बघा हे बघा फाटा किती खाली आलाय बघा. आहे का असं झाड? हा बघा मित्रांनो, मी आताच भाकर खाल्ली गडी. मित्रांनो आत्ता एक आंबा पडला होता वरनं, मला गावलाय. बघा इकडं पूजा आंबा खायला लागले. पूजा चांगला आहे का आंबा? एक नंबर. गोड आहे का? बरं बरं. बाईला दे की माझ्या बाईला. बाबा अगं बाया खा की. आता एक सकाळी आज पडले तर बघ. हा एका जरा कडकडे त्या नामाट्याला दिलं. नामट्याला दिलं का? म्हणजे निवदावर आता ठेवायला कसं खाऊ. बरं 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 कैरी बरं. खाल्ली बाय नाही हा. म्हणत नाही. कैरी खाल्ली असाच आंबा पडला बिल्ला तर ठेवते निवदावर बघा ठेवायला. मित्रांनो बस आमची बाई बघा. आमची बाई कशी आहे ठणठणीत. काल आणले एकदा दवाखान्यावर. काल आणले का? आयतवारी गेलतो हा 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 हा. काल बरं, बरं, बरं. सुरुवात केली. आजी आता काय करतो एकदा आई आबाला इकडे घेऊन येतो. आण हा आण म्हणजे त्यांना पण बरं वाटेल. आण कारण की आबाला पॅरलेस झाल्यापासून आबा कुठं फिरलाच नाही. आण की मग. हा आबाला पण इकडे आणतो हा. आणि बघू मग जरा. हवा फिर हा जरा आबाला पण बरं वाटेल. टेम्पोत आणावं लागेल. हा रिक्षात बघू मित्राची रिक्षा घेऊन, नाहीतर आपल्या छोटा ते आहेच त्यात आणू मित्रांनो आपण. कारण की आबा एक दिवस पण कधी सुट्टी घेत नव्हता कामाला. होय रे बाबा लय कष्ट. हा आबानं पॅरलेस व्हायच्या एक दिवस अगोदर सुद्धा कामाला गेले. म्हणजे आबा सुट्टी कधी नाहीच. मग आता कसं करता कसं घेऊन येतात? बघू की घेऊन येतो. आशा बाय नाही मम्मी येणार नाही आजी कापड बघू. कारण की तिकडं पण घरी कोण ना कोण लागतंय मित्रांनो. जरा आई आबाला फिरवायचं इकडं तिकडं. काल होती बघ आमच्या बाईला. कशाला वाळक होती आमच्याकडं विकत आणली होती बरोबर. हे मला नको बाबा. मित्रांनो बघा आंबा. सुरी होती काल आमच्याकडे कांदा कापायला. मित्रांनो आंबा एक नंबर आहे. का जेवायला आम्ही जेवायला कांदा आणला होता. एकच नंबर. एक ककडी आणली होती. बघा मित्रांनो पाडायला झाला बघ नाही. मित्रांनो आपला आंबा एक नंबर असतंय. आपल्या आंब्याचं नाव काय आजी? राजापुरी होतं पण औषध नाही त्यानं काय मोठं होईना की यंदा. राजापुरी नाव आहे म्हण. आपल्याला एवढं काय माहित नाही. राजापुरीचा आंबा आहे फुगलाच कुठे आंबा. हा नाही नको. त्या सुरीनं कापून द्या. आता होती आमच्याकडे आज कशाला आणू. काल आम्हाला ककडीनं कांदा कापायचा होता दोघाला आजीनं केला. हा ते म्हणला अंदाज जेवण कोण नाही की तर मी नेहऱ्या केल्या. तिकडे गेला. मित्रांनो आपलं झाड बघा कसं आहे बघा. तिकडं यल्लामाईचं मंदिर आहे देवाचं. बघा दिसलं का ते? हा मी पूजा आम्ही महिन्यातून 1-2दा येत असतो गावाला आजीकडं आजीला बघण्यासाठी. तर आम्ही आजीला म्हणत असतो की चल सोलापूरला राहायला आमच्याकडं. तर आमची बाई काही येत नाही. बघा बघा आपलं हे आंब्याचं झाड कसं आहे? चांगला आहे का? एक नंबर आहेत आपले आंबे एक नंबर. चला मग मित्रांनो भेटूया नंतर ना.